नमस्कार मैत्रिणींनो, पूनम किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत भोपळ्याची कोफ्ताकरी, मलाई कोफ्ताकरी. तर त्यासाठी आपल्याला लागणारे एक छान मिडियम आकाराचा भोपळा आणि एक मिडियम आकाराचा बटाटा. तर भोपळा छान किसून घ्यायचा आहे आणि त्याचं सगळं पाणी काढून टाकायचं आहे, म्हणजे त्याला आपण करताना जे पाणी सुटतं आहे ते पाणी निघणार नाही. पक्का पिळून घ्यायचा आहे आणि बटाटा पण पाण्यातून घालून पक्का पिळून घ्यायचा. दोन्ही एकत्र करायचे आणि एकत्र केल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे आपण मसाले घालू. बटाटा यासाठी घालायचा आहे की त्याला क्रंच खूप छान येतो आणि बाइंडिंग पण छान बसते आतून आणि खूप छान चव लागते. त्यासाठी आपल्याला 1 चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट, त्यानंतर हिरवी मिरची लसूणचा एक छोटीशी पेस्ट, त्यानंतर 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉर आणि 1 मोठा चमचा बेसन पीठ. हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. आता एकत्र करताना जर तुम्हाला ते सैलसर वाटलं थोडंसं, की गोळे असे छान असे गोल गोल गोळे नाही बनत आहे, सैल वाटत आहे, तर थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण तुम्ही वाढवलं तरी चालेल. आणि वाढवावंच लागतं ते, कारण की त्याला एकत्र करता करताच पाणी सुटत असतं, पाणी सुटतच जातं त्याला. त्यामुळे थोडंसं कॉर्नफ्लॉवर आपल्याला वरून अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर आपल्याला त्यात टाकावंच लागणार आहे. बघा, तुम्ही बघत असाल थोडंसं कॉर्नफ्लॉवर मी पण टाकलं आहे. बघा, टाकावंच लागतं, कारण की ते चुरता चुरता त्याच्यामध्ये पाणी सुटतंच. छान झाल्यानंतर मस्त मिडियम आकाराचे आपल्याला जशा पद्धतीचे आवडतात तसे गोल गोल गोळे करून घ्यायचे, छोटे मोठे आपल्याला जसे आवडतील तसे. बघा, मस्त गोळे करून पहिले ठेवून द्यायचे. तेल गरम केल्यानंतर मग एकाच वेळेस ते तळायला घ्यायचे. पहिले संपूर्ण गोळे तयार करून घ्यायचे. बघा, मिडियम आकाराचे मी गोळे तयार करून घेतले. बघा, तुम्ही बघू शकता, एका फ्राय पॅनमध्ये तेल घालून त्याला छान गोल्डन कलरवरती तळायचं आहे. छान सोनेरी कलर आल्यावरती, मला तर थोडे डार्क आवडतात, कारण की नाही तर ते आतून कच्चे राहतात. थोडंसं गॅसची फ्लेम पहिले कमी याच्यावरती गरम करून घ्यायचं तेल. त्याच्यानंतर तळताना थोडा मोठा केल्यावरती छान गुलाबी रंगाचे, सोनेरी रंगाचे ते तळल्या जातात. बघा, असे छान तळल्यानंतर बघा, मी दाखवते तुम्हाला. मला इतका जो डार्क कलर आवडतो, तेव्हा त्याची टेस्ट जेव्हा रशामध्ये उतरते ना, तेव्हा ते एकदम छान लागतात. आणि त्याच्या आतमध्ये जेव्हा रसा जातो त्याच्यामुळे ते खूपच छान लागतात. ती ग्रेव्ही एकदम टेस्टी बनते. बघा, मी तुम्हाला दाखवलं आहे, थोडं मी डार्क कलरमध्येच तळत असते. तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडेसे हलक्या याच्यावरही तळू शकता, तुमच्या आवडीनुसार, कारण की आवड असते प्रत्येकाची. मला असेच आवडतात आणि तसे ते खरपूस, तसे नुसते कोरडे जरी खाल्ले ना कच्चे सॉस वगैरे सोबत, तरी पण ते खूप सुंदर लागतात. तुम्ही जेवताना 2 ताटात वाढून तसे पण खा. बघा, तुम्हाला चव किती छान वाटेल त्याची. बघा, असे मस्त सगळे तळून घेतले आणि तळल्यानंतर आता आपल्याला छान ग्रेव्ही बनवायची. तर ग्रेव्हीसाठी मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलेली आहे, कांदा, लसूण, खोबरं आणि आलं, लसूण, कांदा, खोबरं याची मी पेस्ट वाटून घेत असते. त्याच्यामध्ये 1 टॅमॅटो टाकायचा आणि ही पेस्ट वाटून घ्यायची आणि हे वाटण आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. थोडं तेल कमी करून घेतलं त्यातलं आणि छान मोठे 2-2.5 चमचे मी त्यामध्ये मोठे, बघा माझा चमचा बघा, एवढे 2-2.5 चमचे छान त्याच्यामध्ये वाटण घातलं आहे. त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे, कारण आपला खोबरं असतं ना, त्याचं तेल सुटलं पाहिजे त्याच्यामध्ये. तेव्हा त्याला छान चव पण येते आणि तर्री जी म्हणतो आपण वरची, ती पण छान येते. बघा, झाला आहे आपला आता छानपैकी मसाला तळून झाला आहे तयार. आता याच्यामध्ये आपण, आणि मी तुम्हाला नेहमी म्हणते, पण मी टाकेल तुम्हाला आता, की घरचा गरम मसाला कसा तयार करायचा आहे, जो 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी, आता माझा 2 वर्ष झाले तोच मसाला चालू आहे. तो खराब पण होत नाही, त्याला जाळं पण होत नाही आणि काहीच नाही. तर तो मी तुम्हाला 1 किलो मिरचीच्या प्रमाणामध्ये सांगेल कशा टाईपमध्ये करायचा आहे तो. एकदा करून ठेवला की कोणत्याच भाज्यांचं टेन्शन नाही. कोणी पाहुणे येऊ दे, काही येऊ दे, फटाफट काम होऊन जातं. बघा, आता आपण टाकू त्यामध्ये 1 चमचा हळद, त्यानंतर
1 चमचा गरम मसाला, घरचा जो तयार केलेला आहे तो. खूप रश्श्याला खूप चव येते. आणि बरोबर त्याच्या अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे. 1 चमचा धने पावडर टाकली. बस एवढंच साहित्य टाकायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे एकदम चवच छान येते, कारण आपला जो गरम मसाला आहे त्यामध्ये सगळे मसाले ॲड केलेले असल्यामुळे त्याला ती चव उतरते. जर तुमच्याकडे जर नाही आहे तर तुम्ही राज मसाला, किंग मसाला, तुमच्या आवडीने जे मसाले तुम्ही वापरत असाल तोही मसाला त्याच्यामध्ये 1-1.5 चमचा टाकला तरी चालतो. थोडं पाणी घालायचं आहे आणि ग्रेव्हीला घट्ट होऊ द्यायचं आहे. पाणी मी आपलं मिक्सरचं भांडं जे असतं त्या पॉटमध्येच पाणी घालून मी ते फिरवून तेच घातलं आहे. दुसरं पाणी घालायची गरज नाही आहे. बघा, त्यानंतर कोफ्ते सगळे जे आपण तयार केलेले त्यामध्ये घालून छान त्यांना मिक्स करायचं आहे. बघा, इतकी सुंदर आणि इतकी टेस्टी भाजी होती ना. तुम्ही एकदा करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या सिटीतून बघताय, मला ते पण सांगा. म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे ते, आणि मला त्याचा आनंद वाटेल. वरून मीठ घालायचे आणि छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे सगळं. बघा, त्यानंतर एका वाटीमध्ये मी आपली दुधावरची साय घेतली होती, क्रीम आपलं, आणि ती छान चमच्याने खूप अशी फेटली आणि नंतर त्यावरती टाकलं. बघा, पाणी घालून पहिले तुम्हाला ग्रेव्ही कशी पाहिजे, घट्ट पाहिजे, पातळसर पाहिजे, त्या हिशोबाने आपण आपली ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर एका वाटीमध्ये साय घेऊन तिला छान फेटून घ्यायची आणि तिला वरून टाकायची. बघा, मी तुम्हाला दाखवते आता. खूप छान चव लागते. साधी, सोपी आणि सिंपल भाजी आहे. कितीही मला काम असलं आणि कंटाळा जरी असला आणि मला ही भाजी सांगितली, 15 मिनिटात भाजी होऊन तयार करते मी. अशी किचकट भाजी नाही आहे, सोपी सोपी भाजी आहे. फक्त तुमचा मसाल्याचा गोळा जर फ्रीजमध्ये रेडी असेल तर 10 मिनिटात होणारी भाजी आहे, काहीच वेळ नाही लागत. बघा, तसा मी ताजाच मसाला टाकते. तुम्ही बघितलं असेल मिक्सरच्या भांड्यातूनच पाणी टाकलं आहे मी त्यात. बघा, मस्त छान हिरवीगार कोथिंबीर त्याच्यावरती पेरायची आहे आणि मस्त लसलशीत आपली कोफ्ताकरी तयार आहे. मलाई कोफ्ताकरी खूप छान लागते, चवदार लागते, चविष्ट लागते. एकदा करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. माझ्या घरी तर सगळ्यांना आवडते, मुलांपासून सुनांपासून सगळ्यांना आवडते. तुम्हाला कशी वाटली मला सांगा. बघा, तर चला मैत्रिणींनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.